ब्रह्ममुहूर्त चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। गुरुचरित्राची मांडणी कशी करायची, नियम काय आहेत ते मी आज थोडक्यात सांगते। गुरुचरित्र सर्वात प्रथम अग्नी प्रज्वलित करून घ्यायची, त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची, त्यानंतर कलशाची स्थापना करायची आणि कलशात 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू, फूल, अक्षदा टाकून घ्यायच्या। त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर, दत्तांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा। जी एक कोण असेल, एक मूर्ती असेल तरी चालेल, दोन्ही असेल तरी चालेल। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। ब्रह्ममुहूर्तावर पारायण केलं तर तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा एक फळ पण ठेवू शकता। त्यानंतर आपण दुपारी तुम्ही जे खासाल तो नैवेद्य दाखवायचा आहे। सकाळी संध्याकाळी आरती करायची आहे। त्यानंतर आपल्याला नियम काय आहेत ते पाहायचं आहे। मांडणी कशी केली ते समजलंच असेल। नियम तर आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे। कडकडीत मांसाहार वर्ज्य करायचा आहे। 7 दिवस परान्न ग्रहण नाही करायचा। चप्पल लब्बरची घालायची आहे। बाहेर कुठं गेलं खायची वेळ आली तर तुम्ही तुमचं स्वखर्चाने खायचं आहे, परान्न नाही घ्यायचं। त्यानंतर कांदा लसूण वर्ज्य असेल 7 दिवस। त्यानंतर आपल्याला सकाळी 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान तुम्ही पारायण करू शकता। दुपारी 12 ते 12:30 ह्या कालावधीत आपल्याला पारायण नाही करायचे। त्यानंतर आपल्याला कोणाच्या अंत्यसंस्कार विधीला जायचं नाही आहे। गुरुचरित्र वाचताना सर्वात प्रथम आपल्याला स्वामीस्तवन बोलायचं आहे। त्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ गायत्री मंत्र आणि त्यानंतर अथर्व शीर्ष बोलायचं आहे। त्यानंतर आपण अध्यायाला सुरुवात करायची आहे। पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय असतात आणि परत दुसऱ्या दिवशी पण तुम्ही तेच करायचं आहे। परत 10व्या अध्याय सुरू नाही करायचं डायरेक्ट। आधी आपल्याला ते स्वामीस्तवन, माळ जप, गायत्री मंत्र, अथर्वशीर्ष बोलायचं आणि त्यानंतर आपल्याला 10व्या अध्यायापासून सुरुवात करायची आहे। असं हे 7 दिवसाचं पारायण आहे। खूप छान पारायण आहे। दत्त जयंतीच्या आधी तुम्ही 7 दिवस चालू करा। सप्ताह काळ सुरू आहे। तुम्ही 28 तारखेपासून तर तुम्ही 5 तारखेपर्यंत हे पारायण करायचं आहे। 5 तारखेला समाप्ती करायची आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका।